नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दिलीप चव्हाण. नायक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. ठीक आहे, आज आपल्याला सुरुवात करायचं आहे अंकगणित, म्हणजे ज्याला गणित म्हणून ओळखल्या जाणारा सब्जेक्ट. बट बेसिकली हा गणित सब्जेक्ट नाही आहे, हा अंकगणित आहे. राईट. हा सब्जेक्ट डिफिकल्ट का बरं जातो त्याचे काही कारण्स आहेत. तुमचे बेसिक कॅल्क्युलेशन, आता बेसिक कॅल्क्युलेशनचे आपल्या अकॅडमीच्या चॅनलवर 2 व्हिडिओ ऑलरेडी आहे, एक व्हिडिओ पुन्हा येणार आहेत. आणि त्या बेसिक कॅल्क्युलेशनमध्ये जर तुम्ही चांगल्याने कंप्लीट व्हिडिओ जर पाहिलेले असेल तर तुम्हाला काहीच कुठेच डाऊट येणार नाहीत. आणि युनिट करण्यासाठी आता टाइम अँड वर्क या युनिटपासून मी सुरुवात करणार आहे. कोणत्याही युनिटची संकल्पना हे समजणं गरजेचं आहे. टाइम अँड वर्क आणि पाईप अँड सिस्टम. टाइम अँड वर्क युनिटचं नाव आहे टाइम अँड वर्क. टाइम अँड वर्क इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये वेळ व काम. बरोबर आहे. युनिटचं नाव आहे टाइम अँड वर्क, मराठीमध्ये वेळ व काम. अगदी सोपी घटक, अगदी सोपा युनिट, डिफिकल्ट नाही आहे. राईट. बट जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर आहे त्याच वेळेस तुम्हाला हा युनिट समजेल. आता कन्सेप्ट म्हणजेच काय, कशाला कन्सेप्ट म्हणायला पाहिजे. कोणताही युनिट सॉल्व करायच्या आधी त्या युनिटची संकल्पना, त्या युनिटमध्ये रस्ते किती आहेत, मी रस्तेचा वापर करत असतो. म्हणजे पर्टिक्युलर कोणताही प्रश्न जर आला तर तो प्रश्न कोणत्या टाईपचा आहे, म्हणजे कोणत्या रस्त्यावरचा प्रश्न आहे. अगदी बरोबर. टोटल 5 प्रकार आहे विद्यार्थी मित्रांनो, 5 प्रकार. पहिला जो आहे टाइम अँड वर्कमध्ये बेरीज व वजाबाकी. बेरीज व वजाबाकी हा पहिला प्रकार बेरीज व वजाबाकी. दुसरा प्रकार गुणाकार व भागाकार. हा दुसरा प्रकार, गुणाकार व भागाकार. पहिला प्रकार बेरीज व वजाबाकी, दुसरा प्रकार गुणाकार व भागाकार. तिसरा प्रकार अल्टरनेट डेज, म्हणजे एका दिवसानंतर. अल्टरनेट पर्यायी दिवस, मराठीचाच वापर करतो कंप्लीट. तिसरा प्रकार पर्यायी दिवस. 3 प्रकार. चौथा प्रकार आणि 5वा प्रकार. चौथा प्रकार कामाला येणे किंवा सोडून जाणे. कामाला येणे किंवा सोडून जाणे. कामाला येणे किंवा सोडून जाणे. आणि 5वा प्रकार आहे कार्यक्षमता. या 5 प्रकारच्या बाहेर कोणत्याच एक्झाम मध्ये प्रश्न येत नाही, गॅरंटीड. बरोबर आहे. आता बघा, टोटल 5 प्रकार आहे. मग सर प्रकार ओळखायचं कसं, की हा पहिल्या बेरीज वजाबाकीचा आहे, गुणाकार व भागाकारचा आहे, नंतर पर्यायी दिवसचा आहे, कामाला येणे किंवा सोडून जाणे, आणि कार्यक्षमता. प्रकार ओळखणे अगदी इझी आहे, डिफिकल्ट नाही. आता हा जो प्रश्न आहे स्क्रीनवरचा पहिला प्रश्न, हा पहिला प्रश्न पहिल्या प्रकाराचा आहे. इथे 5 प्रकार आहे, टोटल प्रकार दिलेला आहे. प्रकार म्हणजेच टाईप. बरोबर आहे. प्रकार म्हणजेच टाईप. आणि सरळ जर सांगायचं झालं तर रस्ते. राईट. म्हणजे आपल्याकडे सॉल्व करण्यासाठी टाइम अँड वर्क म्हणजे वेळ व काम सोडवण्यासाठी 5च रस्ते आहे, 5च टाईप आहे, 5च प्रकार आहेत. अगदी बरोबर. मग सर ओळखायचं कसं, हाऊ टू आयडेंटिफाय इट. बरोबर आहे. ओळखायचं कसं, ओळखण्याची सोपी पद्धत सांगतो. पहिला प्रश्न, एक काम 15 दिवसात. एक काम 15 दिवसात आणि बी 20 दिवसात करू शकतो. ए जर एकटा आला तर तो 15 दिवसात काम करेल. बी जर एकटा आला तर तो 20 दिवसात काम करू शकतो. आणि त्यांच्यानंतर जर त्यांनी एकत्र 4 दिवस काम केले तर उरलेल्या कामाचा अंश काय असावा. बरोबर आहे. एकत्र म्हणजेच बेरीज. बरोबर आहे. म्हणजे हा पहिला प्रकार आहे.
राईट. आता स्टेप बाय स्टेप जे प्रकार आहेत, आता पहिल्या प्रकाराचं सॉल्व्ह करायचं कसं, सोडवायचं कसं, काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, इथे लिहायचं ए, नंतर लिहायचं बी. ए किती दिवसात काम पूर्ण करतो, एला काम एकटा जर करतो तर 15 दिवस लागते आणि बी तेच काम करण्यासाठी 20 दिवस लागते. सोबत ए आणि बी एकत्र काम केल्याच्या नंतर हा झाला स्ट्रक्चर. या स्ट्रक्चर मध्ये एला काम करण्यासाठी 15 दिवस लागते, बीला तेच काम करण्यासाठी 20 दिवस लागते. काय करायचं, लसावी मेथड. लसावी मेथड 15 आणि 20 या दोन संख्यांचा लसावी काढायचा आहे. लसावी काढण्यासाठी मोठी संख्या कोणती आहे, मोठी संख्या आहे 20. 20 ला 15चा भाग जात नाही, 20चा पाडा चालू करून द्यायचा. बरोबर आहे. लसावी काढण्याच्या भरपूर मेथड आहेत. ज्या वेळेस मी तुम्हाला लसावी मसावी खरंच कशी असावी हे शिकवणार आहे त्यावेळेस पूर्णपणे लसावी मसावीच्या कन्सेप्ट 100% क्लिअर. बट या युनिट मध्ये जर लसावी आणि मसावीचं थोडं फार संकल्पना इंट्रोडक्शन क्लिअर असायला पाहिजे, तर ते क्लिअर करून देत आहे. 15 आणि 20 पैकी मोठी संख्या कोणती आहे, 20 मोठी संख्या आहे, 15 ही लहान संख्या आहे. तर काय करा, 20चा पाडा चालू करा, 20चा टेबल स्टार्ट करा. 20 × 21 15चा भाग जात नाही, 20चा डबल 40 15चा भाग जात नाही, 20चा ट्रिपल 3 पट 60, 60 ला 15चा भाग जातो, म्हणजे लसावी बरोबर 60. अगदी बरोबर. आता लसावी, तर या ठिकाणी लसावीला गुलाबजामुन कन्सिडर्ड करायचे. लसावी म्हणजेच गुलाबजामुन, लसावी म्हणजेच गुलाबजामुन. बरोबर आहे. म्हणजे एकूण गुलाबजामुन किती आहे, एकूण गुलाबजामुन आहे 60. लसावी म्हणजेच गुलाबजामुन, एकदम सोप्या पद्धतीने शिकवतो. बरोबर आहे. लसावी म्हणजेच गुलाबजामुन. एला 60 गुलाबजामुन खाण्यासाठी 15 दिवस लागते. म्हणजे ही जी लाईन आहे ही उभी लाईन, ही लाईन कशाची लाईन आहे विद्यार्थी मित्रांनो, दिवसाची लाईन आहे, डेटची लाईन आहे. आणि इथे येणार आहे कार्यक्षमता, या जागेवर येणार आहे कार्यक्षमता म्हणजेच एफिशियन्सी. 60 गुलाबजामुन आहे, एला खाण्यासाठी 15 दिवस लागते. एका दिवशी 4 गुलाबजामुन खाईल, म्हणजे ए ची कार्यक्षमता, ए ची एफिशियन्सी 4 ची झाली. बीला 60 गुलाबजामुन खाण्यासाठी 20 दिवस लागते. बी एका दिवशी 3 गुलाबजामुन खातील. दोन्ही जर एकत्र आले तर एका दिवसात 7 गुलाबजामुन खाल्ल्या जाईल, कारण की 4 + 3 = 7. त्याच्यानंतर काय विचारलेलं आहे प्रश्नामध्ये ते पाहणं गरजेचं आहे. प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे, जर त्यांनी एकत्र 4 दिवस काम केले, म्हणजे 4 दिवस सोबत गुलाबजामुन खाल्ले, एका दिवसात ते 7 गुलाबजामुन खातात, 4 दिवसात 7 × 4 = 28 गुलाबजामुन खातील. अगदी बरोबर. टोटल गुलाबजामुन आहे 60, 60 पैकी 28 खाल्ल्या गेले आहेत. बाकीचे 60 मधून 28 काढायचे, 30 काढतो, 30 राहिले, 2 वापस करतो, म्हणजे उरले किती, जे उरले आहेत ते उरले आहेत, किती उरले आहेत 32. बट अंश असावा कामाचा, तर काय करावं लागतो, हा 32 60 पैकी उरलेले आहेत. आता 32 आणि 60 हा डुप्लिकेट अपूर्णांक आहे, त्या कंडिशन मध्ये भाग द्यायचा. इथे 4 चा भाग जातो, 4 × 8 = 32 आणि 15 × 4 = 60, म्हणजे 8/15 हा अंश उरलेला आहे. किती उरलेला आहेत, 8/15. कोणत्या ऑप्शन मध्ये आहे, डी ऑप्शन मध्ये दिलेला आहे. 8/15 म्हणजे डी आपला उत्तर. बरोबर आहे. आता सपोज या प्रश्नामध्ये कामाचा अंश किती झाला हा जर विचारला गेला असता, तर त्या कंडिशन मध्ये 7/15 हे झालेलं आहेत आणि उरलेलं आहेत 8/15. बरोबर आहे. हा प्रकार कोणता आहे, पहिला बेरीज, कारण की 4 दिवस एकत्र काम, म्हणजे पहिला प्रकार. त्या पहिल्या प्रकारातही हा थोडंफार घुमवण्यात आलेला आहे. अगदी बरोबर. टोटल प्रश्न डिफरंट टाइपचे व्हेरायटी ऑफ प्रश्न कव्हर करतो,
कारण की पेपरमध्ये जर काही आलं तरीही तुम्ही पेपरचा प्रश्न बरोबर सोडवू शकता, कारण की व्हेरायटी नंबर ऑफ टाईपचे क्वेश्चन कव्हर करतो. अगदी बरोबर. आता स्क्रीनशॉट काढायचा आहे, त्याच्यानंतर मग आपला दुसऱ्या प्रश्नाला सुरुवात करत आहे मी. टेक अ स्क्रीनशॉट. प्रश्न क्रमांक दुसरा तुमच्या समोर. सुरुवातीला वाचून दाखवतो. A2 दिलेल्या स्थानकांमध्ये रेल्वे ट्रॅक टाकण्यास 16 दिवसात सक्षम आहे. म्हणजे ए ला 16 दिवस लागते काम करण्यासाठी. ए ला किती दिवस लागते काम करण्यासाठी? 16 दिवस. आणि बी तेच काम 12 दिवसात सक्षम आहेत. म्हणजे बी ला तेच काम करण्यासाठी किती दिवस लागते विद्यार्थी मित्रांनो? 12 दिवस लागते. सी च्या मदतीने त्यांनी हे काम फक्त 4 दिवसात पूर्ण केले. म्हणजेच ए अधिक बी अधिक सी किती दिवसात पूर्ण केले? 4 दिवसात. तर सी एकटाच खालील काम करू शकतो. म्हणजे आपल्याला सी किती दिवसात काम करेल हे काढायचं आहे. आता तुम्ही मला सांगा टोटल प्रकार किती आपल्याकडे? 5. बेरीज वजाबाकी, गुणाकार भागाकार, पर्यायी दिवस, कामाला सोडणे किंवा पुन्हा येणे, जॉईन होणे, आणि शेवटचा प्रकार म्हणजे कार्यक्षमता. इथे बघा ए किती दिवसात काम करतो दिलेला आहे, बी किती दिवसात काम करतो दिलेला आहे, ए प्लस बी प्लस सी किती दिवसात एकत्र मिळून काम करतात दिलेला आहे, आणि सीचं काढायचं आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो हा पहिलाच प्रकार आहे. वजाबाकी करायचा यांच्या कार्यक्षमतामधून ए आणि बी ची कार्यक्षमता वजा केल्याच्या नंतर सी ची कार्यक्षमता मिळेल. म्हणजेच हा पहिला प्रकार आहे. हा कोणता प्रकार आहे? पहिला प्रकार. प्रकार नंबर 1 पहिला प्रकार. अगदी बरोबर, पहिला प्रकार. आता मेथड तीच. कोणती मेथड? लसावी मेथड, गुलाबजामुन मेथड. यांचं काढायचं आहे लसावी. 16, 12 आणि 4. पहिली संख्या 16, दुसरी संख्या 12, तिसरी संख्या 4. म्हणजे ए ला काम करण्यासाठी 16 दिवस लागते, बी ला तेच काम करण्यासाठी 12 दिवस लागते, आणि सी च्या मदतीने काम पूर्ण करण्यासाठी 4 दिवस लागते. सर्वात मोठी संख्या 16 आहेत. बरोबर आहे. 16 ला 4चा भाग जातो. 16 ला तर 16चा भाग 100% जाणार आहेत. बट 16 ला 12चा भाग जात नाही. 16चा पाडा. आता 16च्या पाड्यामध्ये 16 एक 16, 16 दुने 32, 16 त्रिक 48, 12 चौक 48. म्हणजेच 48 ही जी संख्या आहेत या 48 ला 16चा भाग जातो, 12चा जातो आणि 4चा पण जातो. म्हणजेच 48 लसावी झालेला आहे दिलेल्या संख्येच्या. कोणत्या संख्या आहेत? 16, 12 आणि 4. आणि लसावी म्हणजेच गुलाबजामुन. लसावी म्हणजेच गुलाबजामुन. गुलाबजामुन एकूण गुलाबजामुन किती आहे विद्यार्थी मित्रांनो? एकूण गुलाबजामुन आहे. बोला, एकूण गुलाबजामुन 48. 48 खाण्यासाठी एला 16 दिवस लागते. एका दिवसात 16 त्रिक 48 3 गुलाबजामुन खाईल. कार्यक्षमता म्हणजे ए ची कार्यक्षमता कितीची राहणार आहे? ए ची कार्यक्षमता 3 ची. एका दिवसात 3 गुलाबजामुन ए खाणार. बी ला खाण्यासाठी 12 दिवस लागते. बी 12 चौक 48 एका दिवसात 4 गुलाबजामुन. ए प्लस बी प्लस सी तीनही मिळून 4 दिवसात गुलाबजामुन खातात. गुलाबजामुन एकूण 48 आहे. 12 चौक 48, 12 चौक 48 म्हणजे टोटल एका दिवशी 12 गुलाबजामुन. एकत्र मिळून ते 12 गुलाबजामुन एका दिवसात खातात. अगदी बरोबर. या 12 पैकी ए किती खातो? 3 गुलाबजामुन. बी किती खातो? 4 गुलाबजामुन. राहिलेले गुलाबजामुन विद्यार्थी मित्रांनो सी खाणार. 12 मधून जर 7 गेले तर सी 5 गुलाबजामुन खाणार. अगदी बरोबर. सी ला गुलाबजामुन खायचे किती आहेत? गुलाबजामुन खायचे आहे 48/5, कारण की एका दिवसात तो 5 खातो तर दिवस मिळेल. 48 एका दिवसात 5 खातो. 9 45, 9 45 राहिले 3/5, कारण की उत्तर आपला हा पहिला उत्तर आहे.
बट कोणत्याच ऑप्शन मध्ये दिलेलं नाही आहे. त्या कंडिशन मध्ये सिम्प्लिफाईड करतो, 48 ला 5 चा भाग देतो, 9 5 45, 48 मधून 45 जर गेले तर 3 राहिले, 3 ला 5 चा भाग जात नाही, म्हणजे हा दुसरा उत्तर. सिम्प्लिफिकेशन केल्याच्या नंतर सर कोणत्या ऑप्शन मध्ये आहेत? 9 3/5 सी मध्ये आहेत. अगदी बरोबर, राईट. ज्या ठिकाणी मी साईडला झाल्याबरोबर स्क्रीनशॉट काढून घ्यायचं, एक पीडीएफ तयार करायची, चांगल्या प्रकारे स्ट्रक्चरल स्टडी करा. बरोबर आहे, म्हणजे उत्तर आपला सी खरंच आहे का हा प्रश्न निर्माण होतो माइंड मध्ये. तर मी टिक करून दाखवतो. इथे बघा, सी उत्तर स्क्रीननी राईट दाखवलेलं आहे, म्हणजे उत्तर आपला बरोबर आहे, राईट. आता त्याच्यानंतरचा समोरचा प्रश्न बघायचा आहे, प्रश्न क्रमांक 3. हा बघा, हा सोल्युशन काहीच कामाचं नाही, काहीच अर्थ नाही, काहीच समजत नाही, कारण की समजणं गरजेचं असते. आणि मी हे पण पाहतो, तो प्रिव्हियस फॉर्म्युला काही ठिकाणी ए इंटू बी अधिक वजा वगैरे करून काहीतरी ते फॉर्म्युल्यामध्ये स्ट्रक्चर पुट करतात. फॉर्म्युला जर ॲज इट इज आलं तेव्हाच कराल. कन्सेप्ट पॉवर भयंकर बेस्ट पॉवर आहे या फील्डमध्ये, म्हणून कन्सेप्ट क्लिअर करून ठेवा. टोटल 5च प्रकार आहे. आता हा 3रा प्रश्न तुमच्या समोर आलेला आहे, प्रश्न क्रमांक 3. सुरुवातीला वाचून दाखवतो, नंतर कोणत्या प्रकारात बसते ते सांगतो मी तुम्हाला. ए बी आणि सी हे अनुक्रमे 20, 30 आणि 60 दिवसात काम पूर्ण करू शकतात. म्हणजे ए ला काम करण्यासाठी किती दिवस लागते? 20 दिवस लागते. बी ला तेच काम पूर्ण करण्यासाठी 30 दिवस लागते आणि सी ला तेच काम करण्यासाठी 60 दिवस लागते. अगदी बरोबर. ए ला काम करण्यासाठी 20 दिवस, बी जर तोच काम करतो तर 30 दिवस आणि सी जर सिमिलर काम करतो तर 60 दिवसात पूर्ण करतो. 100% क्लिअर. आता बघा समोर काय अनुक्रमे, म्हणजेच ही जी पहिली संख्या आहे ए ची, ही दुसरी संख्या बी ची आणि ही तिसरी संख्या सी ची, याला अनुक्रमे असं शब्द वापरण्यात येतो, राईट. समोर बघा, जर ए ला दर 3ऱ्या दिवशी बी आणि सी कडून मदत मिळाली, म्हणजेच ए जो आहे तो 3ऱ्या दिवशी मदत करतो. पर्यायी दिवस कोणता प्रकार? 3रा प्रकार. प्रकार क्रमांक 3रा म्हणजेच आपला कोणता आहे? पर्यायी दिवस. पर्यायी दिवस या टाईपचा हा प्रॉब्लेम आहे. आता सोडवायचं कसं? पद्धत तीच. कोणती? गुलाबजामुन पद्धत. या गुलाबजामुन पद्धत मध्ये 20, 30 आणि 60 यांचा काढायचा लसावी. सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 60 आहे. 60 ला 30 चा भाग जातो आणि 20 चा भाग जातो, म्हणजे 60 होणार आहे लसावी. या तीनही संख्येची लसावी 60 सॉरी, तर 60 लसावी म्हणजेच गुलाबजामुन बरोबर किती? गुलाबजामुन एकूण गुलाबजामुन बरोबर 60. एकूण गुलाबजामुन म्हणजे एकूण गुलाबजामुन 60. एला खाण्यासाठी 20 दिवस, टोटल 60 गुलाबजामुन आहे. एका दिवशी किती गुलाबजामुन खाणार? 3 गुलाबजामुन. 20 त्रिक 60. बीला खाण्यासाठी 30 दिवस, बी एका दिवशी 2 गुलाबजामुन, कारण की 60 ला जर 30 चा भाग दिला तर 2. आणि सी ला खाण्यासाठी 60 दिवस लागते. 60च गुलाबजामुन आहे. 60 भागिला 60 बरोबर 1. बरोबर आहे. इथे दिलेले आहेत हे दिवस आहेत, त्यांना लागणारे दिवस. ही जी लाईन आहे ही उभी लाईन म्हणजेच कार्यक्षमतेची लाईन. अगदी बरोबर, कार्यक्षमतेची लाईन. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, जर हे एकत्र आले तर एकत्र ए 3 गुलाबजामुन खातो, बी 2 खातो आणि सी 1 खातो. 3 अधिक 2 5 आणि 1 6 गुलाबजामुन खातील. ए प्लस बी प्लस सी, म्हणजे हा स्ट्रक्चर तर सुरुवातीचा झाला. बरोबर आहे. तीनही मिळून एका दिवशी 6 गुलाबजामुन खातील. काय प्रॉब्लेम? प्रश्न काय म्हणत आहे? प्रश्न आपल्याला हे विचारत आहे, जर ए इथून ऍक्च्युअल प्रश्नाला सुरुवात झालेली आहे. जर ए ला दर 3ऱ्या दिवशी, म्हणजे पहिल्या दिवशी ए, दुसऱ्या दिवशी ए, 3ऱ्या दिवशी मदत घेतो. ए कशाची मदत घेतो? बी आणि सी ची मदत घेतो 3ऱ्या दिवशी, राईट. म्हणजे सुरुवातीचे 2 दिवस तो एकटाच काम करतो.
तिसऱ्या दिवस आपल्या मित्रांना बोलवतो बी आणि सी, चलो आप भी आ जाओ, बरोबर आहे. मग पहिल्या दिवशी जर ए एका दिवशी 3 गुलाबजामुन खातो, तो पहिल्या दिवशी 3 गुलाबजामुन खाणार, बरोबर आहे, कारण की त्यांना मिळून 60 गुलाबजामुन खायचे आहेत. बी दुसऱ्या दिवशी 3 गुलाबजामुन आणि तिसऱ्या दिवशी ते तिघही मिळून गुलाबजामुन 6 खातील, बरोबर आहे. दिवस किती झाले विद्यार्थी मित्रांनो? दिवस बरोबर 3. 3 दिवसात हे पूर्ण गुलाबजामुन खाल्ल्या जात आहेत, राईट. 3 आणि 3 6 आणि 6 12 गुलाबजामुन किती दिवसात? 3 दिवसात. गुलाबजामुन 12 गुलाबजामुन 3 दिवसात. गुलाबजामुन खायचे किती आहे? 60. 12 पंचे 60, 5 त्रिक 15. 15 दिवस लागेल गुलाबजामुन खाण्यासाठी. कोणत्या ऑप्शन मध्ये आहे? बी मध्ये आहेत. समजत आहे? म्हणजे काय करायचं आहे या ठिकाणी? पहिल्या दिवशी ए, दुसऱ्या दिवशी ए, तिसऱ्या दिवशी ए हा बी आणि सी ची मदत घेतो आणि ही जी सायकल आहे ही कंटिन्यू राहणार आहे जेव्हापर्यंत 60 गुलाबजामुन पूर्णपणे खाल्ल्या जाणार नाही तेव्हापर्यंत. अगदी बरोबर. आता 60 गुलाबजामुन खायचे आहे. ए पहिल्या दिवशी 3 खातो, बी दुसऱ्या दिवशी 3 खातो, तिसऱ्या दिवशी बी आणि सी ची हेल्प घेतो, म्हणजे 6 गुलाबजामुन खाल्ल्या जाईल. तर 3 दिवसात, दिवस किती होत आहे एकूण? 3 दिवस. 3 दिवसात 12 गुलाबजामुन. या गुलाबजामुनचा टेबल गुलाबजामुन पर्यंत 12 पंचे 60, 3 5 15, 15 दिवसात पूर्ण गुलाबजामुन खाल्ल्या जातील. अगदी बरोबर. सर राईट आहे का? ज्यावेळेस टिक केल्याच्या नंतर राईट दिसणार, बरोबर आहे. बिफोर दॅट टेक अ स्क्रीनशॉट. बी नंबरचा राईट आहे. बी वर टिक करतो. चला बघा, आहे राईट. प्रश्न बरोबर आहे, उत्तर पण बरोबर आहे. प्रॉब्लेम असतो कन्सेप्ट मध्ये. फॉर्म्युल्याच्या माग लागू नका, ट्रिक्सच्या माग लागू नका. कन्सेप्ट पॉवर, बेस्ड पॉवर. कारण की ह्या ज्या ट्रिक्स आहे पर्टिक्युलर त्या प्रश्नासाठीच इलिजिबल आहे. प्रश्नामध्ये जर मायनर चेंजेस जर झाले तर ट्रिक्सचा वापर होत नाही. कन्सेप्ट, जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर आहे तर तुम्ही कोणत्याही प्रश्नाचा वापर करून तुम्ही इझिली सोडवू शकता. कारण की प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी कन्सेप्ट पॉवर इज अ बेस्ट पॉवर. 100% क्लिअर. आपल्याला समोरचा चौथा प्रश्न बघायचा आहे. हे बघा सोल्युशन, काहीच कामाचं नाही. नंतरचा नेक्स्ट चौथा प्रश्न. टाईप 5 टाईप, बरोबर आहे. 5 प्रकार. आतापर्यंत पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न, पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न ह्या पहिल्या प्रकाराचा आहे, म्हणजे बेरीज आणि वजाबाकी. तिसऱ्या नंबरचा प्रश्न हा पर्यायी दिवसचा प्रश्न. आता हा चौथा प्रश्न. चौथा प्रश्न बघा, चौथा प्रश्न, प्रश्न क्रमांक चौथा. प्रश्न क्रमांक चौथा. ए हा बी पेक्षा तिप्पट चांगला कामगार आहे. म्हणजे ए हा बी पेक्षा चांगला कामगार. कार्यक्षमता हा शेवटचा प्रकार. प्रकार क्रमांक कोणता? 5वा प्रकार, बरोबर आहे. आणि प्रकाराचं नाव काय दिलेलं आहे? कार्यक्षमता. कार्यक्षमता या प्रकाराचा हा उदाहरण तुमच्या समोर आहे 4 नंबरचा. कारण की ए हा बी पेक्षा तिप्पट चांगला कामगार आहे. अरे ए आणि नंतर बी, ए बी. ए तिप्पट. जर बी 1 गुलाबजामुन खाणार तर ए हा 3 गुलाबजामुन खाणार. कारण की कार्यक्षमता. कंप्लीट युनिट, कंप्लीट घटक गुलाबजामुन मेथडनी सॉल्व्ह होतो, बरोबर आहे. ए हा तिप्पट चांगला कामगार आहे, राईट. म्हणजे बी जर 1 गुलाबजामुन खातो तर ए किती खायला पाहिजे? 3. आणि म्हणून तो बी पेक्षा 60 दिवस कमी वेळात काम करू शकतो. कोण? ए ला कमी दिवस लागते, बी पेक्षा 60 दिवस कमी लागते. अगदी बरोबर. आता काय करायचं? 60 दिवस कमी लागते म्हणजे बी ला दिवस जास्त लागणार आहेत, राईट. बी ला जास्त दिवस लागणार आहे. यांच्या कार्यक्षमतेचा जो फरक आहे, कार्यक्षमतेचा फरक कितीचा आहे? 2चा. मग कार्यक्षमतेचा फरक 2चा आहे आणि या ठिकाणी दिवसाचा फरक 60चा आहे. इथे बघा काय करायचं आहे.
दिवसाचा फरक 60चा आहे, म्हणजे 60 दिवस ए ला कमी लागतो. 100% क्लिअर. आता 60 जर कार्यक्षमताचा फरक 2 बरोबर कार्यक्षमता बरोबर दिवस, कार्यक्षमता बरोबर किती दिवस? 60 दिवस. 60 दिवस कमी जास्त कार्यक्षमताचा फरक कशाचा फरक? कार्यक्षमताचा फरक. म्हणजे दिवस कमी जास्त, इथे कमी राहील किंवा जास्त, राईट. ज्याची एफिशियन्सी कार्यक्षमता जास्त आहे त्यांना लागणारे दिवस कमी लागणार आहे, ज्यांची एफिशियन्सी कार्यक्षमता कमी आहे लागणारे दिवस जास्त लागणार आहे. इनव्हर्सली प्रोपोर्शनल, राईट. ठीक आहे. आता बघा 2 बरोबर 60 दिवस, तर 1 बरोबर 30 दिवस. 1 बरोबर 30 दिवस. आता काय करायचं? 1 बरोबर 30 दिवस इथे तिरपा करायचा. हा तिरपा म्हणजे तिरपा केल्याच्या नंतर कार्यक्षमताला अदला बदल, शक्तिमान अंधेरा कायम राहील. बरोबर आहे. त्याच्यासाठी तिरपा करा. तिरपा कार्यक्षमताला जर विरुद्ध केलं, एक दुसऱ्यांना जर व्हॅल्यू प्रोव्हाइड केल्याच्या नंतर ते दिवस मध्ये कन्वर्ट होतात. म्हणजे ए ला लागणारा दिवस 1, बी ला लागणारा दिवस 3. 1 बरोबर 30 आहे तर या जागेवर 30. 100% क्लिअर. आणि 3 बरोबर 1 बरोबर 30, 3 बरोबर 90. 3चा गुणाकार दोन्ही बाजूला 3चा गुणाकार दोन्ही बाजूला, म्हणजे बी ला किती दिवस लागेल? 90 दिवस. प्रश्नकडे बघा, उत्तर पहा. उत्तर मध्ये ए ला विद्यार्थी मित्रांनो 60 दिवस कमी लागत आहे. कॉन्सेप्ट पॉवर बसवा. कोणत्या फॉर्म्युलात बसवता? चांगल्याचं नाव घेत नाही, डायरेक्ट फॉर्म्युला ए इंटू बी भागीला ए अधिक बी, ए वजा बी. अरे विद्यार्थी मित्रांनो, जसच्या तसाच प्रश्न आला तर ठीक आहे. जर प्रश्न मध्ये बदल करण्यात आला तर तुम्ही सॉल्व्ह करू शकत नाही. कन्सेप्ट पॉवर, कन्सेप्च्युअल जा कोणताही प्रश्न येऊ द्या पेपरमध्ये 100% सॉल्व्ह करा, राईट. एला 60 दिवस कमी लागते कारण की एला 30 दिवस लागत आहे, बी ला 90 दिवस लागत आहे. 100% 60 दिवस कमी लागणार आहे. लसावी मेथड, गुलाबजामुन मेथड. लसावी बरोबर 90. 90 ला 3चा भाग दिला तर कार्यक्षमता ए ची 3ची, बरोबर आहे. आणि 90 ला जर 90चा भाग दिला तर बी ची कार्यक्षमता कितीची? कार्यक्षमता 1ची. बरोबर सोल्युशन आहे. स्टेप बाय स्टेप व्यवस्थित चालू आहेत, राईट. आता यांची बेरीज, कार्यक्षमताची जर बेरीज करतो तर बेरीज बरोबर 4, कारण की ए एका दिवशी किती गुलाबजामुन खातो? 3. बी किती खातो? 1. 3 अधिक 1 बरोबर 4. काय म्हटलेलं आहे? एकत्र काम करताना ते काम करू शकतात. म्हणजे टोटल 90 गुलाबजामुन खायचे आहे एका दिवशी. दोन्ही मिळून एकत्र बेरीज, बरोबर आहे. कार्यक्षमताच्या सोबत बेरीज, दोन्ही कार्यक्षमता अधिक बेरीज दोन्ही मर्ज करण्यात आलेला आहे. मल्टिपल कन्सेप्ट मर्ज करतात. पेपर जर डिफिकल्ट करायचं असेल ना, तुम्हाला जर फेल करायचा हा एम राहत नाही. चांगल्या विद्यार्थीला घेणे हा एम राहतो. जी काही एक्झाम कंडक्टिंग एजन्सी आहेत, जी परीक्षा घेणारा जो वर्ग आहेत, बरोबर आहे, त्यांचा एकच एम राहतो की आम्हाला चांगले विद्यार्थी मिळाले पाहिजे. कारण की त्या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जॉब करायचा असतो. आणि हा सेक्टर खरंच जर पाहिलं तर डेली ट्रेस, मग त्या ट्रेसला हँडल करण्यासाठी हा कारभार चालू आहे. 100% क्लिअर. त्याच्यासाठी काय करायचं आहे? मल्टिपल कन्सेप्ट पण मर्ज होतील. मग पेपर जर डिफिकल्ट आल्यावर तुम्ही सॉल्व्ह करू शकता का? जर तुमच्याकडे डायरेक्ट ट्रिक्स बेकार नाहीये, मी ट्रिक्सवर आरोप करत नाहीत, पण ट्रिक्स ऍज अ कन्सेप्ट म्हणून जर तुमच्याकडे प्रोव्हाइड झाले, तुमच्याकडे जर आल्या, तर रिअल मध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी पेपर विदिन अ टाइम तुम्ही सॉल्व्ह कराल. 100% क्लिअर. 90 गुलाबजामुन खायचे आहे, एका दिवशी 4 खातात. 90 भागीला 4 दिवस मिळेल. 90 भागीला 4 बरोबर आहे. गुलाबजामुन भागीला गुलाबजामुन तर दिवस मिळेल. 90 भागीला 4, 90चा अर्धा 45, 4चा अर्धा 2. ऑप्शन मध्ये नाही आहेत. जर नाही आहे तर पुन्हा सिंप्लिफाईड करू शकतो. 45चा अर्धा विद्यार्थी मित्रांनो 22.5, म्हणजे एक उत्तर 22.5, दुसरा उत्तर 45चा अर्धा आणि तिसरा उत्तर 90/4. तीनही उत्तर आहे. 3 पैकी ऑप्शन मध्ये चेक करा कोणता दिलेला आहे? 22.5. 100% क्लिअर. प्रश्नाची लेवल पाहूनच तुम्ही समजू शकता की कोणत्या लेवलचे प्रश्न मी शिकून राहिलो आहे. कारण की इझी शिकवणे, ए ला 10 दिवस, बी ला 15 दिवस, ए अधिक बी काढा.
एकत्र काम केल्यास. अरे हे सोपी कोणी करू शकतात, बरोबर आहे. पण जर पेपर डिफिकल्ट आला तर काय करायचं, सर्वात जास्त माइंडला त्रास होतो आणि ज्यांची विद्यार्थ्यांची मिस्टेक राहत नाही, तुम्हाला जसं शिकवल्या जाणार आहे तसे शिकाल तुम्ही, अगदी बरोबर. तर काय करायचं आहे, डिफिकल्ट कंटेंट करा, कन्सेप्ट पॉवरवर भरोसा करा. कन्सेप्ट पॉवर जर तुमच्या चांगल्या आहे तर तुम्ही रिअल मध्ये पेपर मध्ये 100% गुण आणू शकता आपल्या अंकगणित रिझनिंग या विषयात. बाकीच्या विषयाबद्दल मी बोलत नसतो, बरोबर आहे. आपले सब्जेक्ट, आपले मार्क्स, आपल्या कन्सेप्ट, फुल मार्क्स 100% क्लिअर. त्याच्यानंतरचा आपल्याला 5वा प्रश्न बघायचा. बिफोर दॅट टेक अ स्क्रीनशॉट. नोट्स तयार करायचे तुम्हाला. मी साईडला होऊन जातो, ठीक आहे. मी दिसत नाही आहे. डन. बी नंबर राईट दाखवलेला आहे, चुकणार नाही, उत्तर बरोबरच येतो, राईट. कन्सेप्ट पॉवर, कन्सेप्ट जर व्यवस्थित राहिल्या तर उत्तर चुकत नसते. समोरचा 5वा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5वा. आता पहा ना तुम्ही किती बेकार सोल्युशन आहे ते, राईट. सोल्युशन आणि समजते तरी का, कारण की समजायला यायला पाहिजे, राईट. 5वा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5वा. 5वा प्रश्न कोणत्या टाईपचा आहे. जेव्हापर्यंत तुम्ही कंप्लीट वाचणार नाही तेव्हापर्यंत प्रकार ओळखूच येत नाही की हा कोणता प्रकार आहे. तुम्ही मला सांगा प्रकार किती आहे. 5 आहे. पहिला म्हणजे कोणता, बेरीज वजाबाकी. दुसरा म्हणजे कोणता, गुणाकार भागाकार. तिसरा पर्यायी दिवस. चौथा जो आहे कामाला सोडून जाणे किंवा कामाला परत येणे. आणि 5वा प्रकार जो आहे तो आहे कार्यक्षमतेचा प्रकार. म्हणजे टोटल 5 प्रकार. आता मल्टिपल प्रकार जे आहे प्रकाराच्या आतमध्येच बसव तुम्ही. कधी कधी 2 प्रकार मर्ज होऊन प्रश्न हा तयार होणार आहे. प्रश्न तयार करणे ते एजन्सीचं काम आहे, ते आपलं काम नाही. आपलं काम कन्सेप्ट पॉवर बेस्ड करणे, कन्सेप्ट बिल्डअप करणे आणि चांगल्या लेवलचे प्रॉब्लेम शिकवणे, राईट. 5वा प्रश्न, एकटा एक काम 6 दिवसात. म्हणजे अ दिलेला आहे तर मी ए कन्सिडर करतो. अला ए लिहितो. ठीक आहे, अस लिहितो. तुम्हाला चांगलं वाटणार नाही, कारण तुम्हाला चांगलं वाटणं गरजेचं आहे. सर अला तुम्ही ए लिहित आहे, लिहितो, काहीच प्रॉब्लेम नाही, ॲज युअर विश. ओके. एक काम जो आहे 6 दिवसात पूर्ण करतो. ब एकटा 8 दिवसात करू शकतो, 8 दिवसात. आणि त्याच्यानंतर आणि ब नी मिळून, आणि ब यांनी 3200 रुपयांना ते काम करण्याचे काम हाती घेतले. त्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही तुम्हाला हे काम 3200 रुपयात पूर्ण करून देऊ, बरोबर आहे. क च्या मदतीने त्यांनी ते काम 3 दिवसात पूर्ण केले. म्हणजेच अधिक ब अधिक क, अब क तिघांनी मिळून 3 दिवसात काम पूर्ण केले. कला किती पैसे द्यायचे आहेत, कला किती पैसे द्यायचे आहेत, कला किती पैसे द्यायचे आहेत, हा झाला प्रश्न, राईट. लिहिण्यासाठी बोर्डकडे बघावंच लागतो. काही काही सांगतात की बोर्डकडेच पाहते मास्टर. अरे नो यार, क्योंकि अगर लिखना है तो इधर तो देखना ही पड़ेगा. आपके साथ में आपके नजर में नजर डाल के कैसे लिख सकते हैं. ओके, जब जरूरत पड़ेगी तब डालना, अगर होगा तो डाल भी देगी, राइट, नजर. ठीक है. तो अभी देखो दोस्तों, इधर क ला किती पैसे द्यावं लागेल पाहल्या बरोबर. 8 चौक 32, 800 400, 2 ऑप्शन 600. 8 चौक 32, 4 जाते भाग, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. आता बघा काय करायचं, लसावी काढा. लसावी काढायचं आहे. 6, 8 आणि 3. मोठी संख्या कोणती आहे, 8 मोठी संख्या आहे. 8 ला 6चा भाग जात नाही. 8 दुने 16, 6चा भाग जात नाही. 8 त्रिक 24, 6 चौक 24, 3 8 24. 24 म्हणजे लसावी. मोठी संख्या कोणती, 8. त्याच्यापैकी लहान 6 पैकी लहान 3. 24 अशी संख्या आहे की या 24 ला 6चा 8चा आणि 3चा भाग जातो. 100% क्लिअर. म्हणजे 24 लसावी. 24 म्हणजेच गुलाबजामुन. एकूण गुलाबजामुन किती आहे, 24 आहे. अला खाण्यासाठी किती दिवस लागते, हे आहेत दिवस. काय आहेत विद्यार्थी मित्रांनो, दिवस.
आणि या जागेवर कार्यक्षमता ते रुपीजचं बघू नंतर काय करायचं आहे, त्यांनी काम घेतलेलं आहे, किती द्यावं लागेल समोरचा प्रश्न आहे. बिफोर दॅट आपला जो स्ट्रक्चर आहे कन्सेप्ट पॉवरनी मी सॉल्व्ह करतो. ए ला खाण्यासाठी 6 दिवस 24 गुलाबजामुन आहे. एका दिवशी 6 चोक 24 4 गुलाबजामुन खाणार. ब ला खाण्यासाठी 8 दिवस, ब एका दिवशी 8 त्रिक 24 गुलाबजामुन आणि अधिक ब अधिक क एकत्र मिळून 3 दिवसात खातात. 8 त्रिक 24 8 गुलाबजामुन एका दिवशी खातील. या 8 पैकी 4 खात आहे, ब 3 खात आहे, राहिलेला 1 गुलाबजामुन क खाणार. 100% क्लिअर. आता तुम्ही मला सांगा 2 मित्र गेले आणि त्यांनी काम पर्टिक्युलर की नाही आम्ही तुम्हाला 3200 रुपयात काम कव्हर करून देऊ, बरोबर आहे, पूर्ण करून देऊ. आणि क जर सोबत जर आला तर त्या कला पैसे द्यावं लागेल का. म्हणजे एकूण कार्यक्षमता किती आहे, एकूण कार्यक्षमता आहे 8 8 चोक 32 म्हणजेच 8 एक 8 8 चोक 32 400चा भाग. 100% क्लिअर. म्हणजे 1 ची एफिशियन्सी 1 बरोबर 400 आणि सी ची कार्यक्षमता म्हणजेच क ची कार्यक्षमता 1 चीज आहे तर क ला फक्त 400 रुपये द्यावं लागेल. 100% क्लिअर. म्हणजेच आता बघा याच्यात रुपीज पण मर्ज झालेला आहे. कार्यक्षमता रुपीज हा नवीन प्रकार नाही आहे, प्रकार तोच आहे. ज्या वेळेस कार्यक्षमता बरोबर पैसे हे पाठच करून ठेवायचं. म्हणजे हा कोणता प्रकार आहे युनिट मधला, कार्यक्षमताचा प्रकार. कार्यक्षमता, कारण की कार्यक्षमता बरोबर रुपये आणि पैसे. कार्यक्षमता हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल. म्हणजे हा प्रकार नंबर कोणता, 5वा प्रकार. 100% क्लिअर. प्रकारच्या बाहेर एकही प्रश्न जाऊ देणार नाही आणि जाणार पण नाही. राईट, ठीक आहे. आता त्याच्यानंतरचा आपल्याला समोरचा प्रश्न बघायचा आहे. प्रश्न क्रमांक 6. 5 ऑलरेडी झालेले आहेत आणि मल्टिपल प्रकार जे 5 होते त्याच्यापैकी आपले प्रकार हे एक एक स्टेप बाय स्टेप कव्हर होत आहे. राईट, समोरचं बघायचं आहे. टेक अ स्क्रीनशॉट. बघा 400 उत्तर. राईट, ठीक आहे. सहावा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. ऑलरेडी 5 प्रश्न कव्हर झालेले आहेत. प्रश्न क्रमांक 6. सर कोणत्या प्रकाराचे आहेत. जर 6 पुरुष आणि 8 मुले, जर 6 पुरुष आणि 8 मुले 10 दिवसात एक काम करू शकतात, 26 पुरुष आणि 48 मुले तेच काम 2 दिवसात करू शकतात, तर 15 पुरुष आणि 20 मुले त्याच प्रकारचे काम करण्यासाठी किती वेळ घेतात. बरोबर आहे. गुणाकार व भागाकार, गुणाकार व भागाकार. गुणाकार व भागाकारची कन्सेप्ट समजून सांगतो सुरुवातीला. MDH मसाला M1 D1 H1 E1 भागीला W1 बरोबर M2 D2 H2 E2 भागीला W2. आता या जागेवर एम म्हणजेच महिला, एम म्हणजेच नामकरण कर देंगे अभी इनका. राइट. एम महिला, पुरुष मुले आणि मुली. त्याच्यानंतर डी दिवस, डेज. कन्सेप्ट चालू आहे. सुरुवातीला कन्सेप्ट समजून सांगतो. बरोबर आहे. एच आवर, ज्याला मराठीमध्ये तास म्हटले जाते. ई म्हणजे एफिशियन्सी, मराठीमध्ये कार्यक्षमता. आणि शेवटचा आहे डब्ल्यू म्हणजेच राहिलेलं बाकी, ज्याला कार्य म्हटले जाते. बाकी इथे रुपये, काम असे वेगवेगळे शब्द वापरण्यात येतील. राईट. म्हणजेच फॉर्म्युला कोणता आहे. M1 D1 H1 E1 भागीला W1 बरोबर M2 D2 H2 E2 भागीला W2. बरोबर आहे. टोटल आता बघा या टाईपच्या फॉर्म्युल्यामध्ये म्हणजे इथे जर वर जर पाहिलं तर गुणाकार दिसत आहे.
राईट. आणि खाली जर पाहत असाल तुम्ही तर भागाकार, म्हणूनच या प्रकाराला मी नाव दिलेलं आहे गुणाकार व भागाकार. आता समजलं असेल की हा गुणाकार व भागाकार म्हणजे कोणता प्रकार आहे. हा कोणता प्रकार? दुसरा प्रकार, प्रकार क्रमांक दुसरा, हा दुसरा प्रकार गुणाकार व भागाकार. 100% क्लिअर. या गुणाकार व भागाकार मध्ये 3 टाईपचे सब क्वेश्चन तयार होतात. एक म्हणजे चल फाइंड करा, अननोन व्हेरिएबल, चल काढा. दुसरा जो आहे किंवा, आणि तिसरा जो आहे आणि व. असे टोटल जे प्रकार आहेत, म्हणजे आपला जो प्रकार आहे, आपल्या प्रकारात M1 D1 H1 E1 भागीला W1 बरोबर M2 D2 H2 E2 भागीला W2. म्हणजे फॉर्म्युला हा गुणाकार आणि भागाकारचा प्रकार आहे. पण याच्यात 3 प्रश्न तयार होतात. पहिला म्हणजे चल काढा, दुसरा म्हणजे किंवा, आणि तिसरा म्हणजे किंवा अथवा, हे शब्द येतात. आता या ठिकाणी आणि हा शब्द आलेला आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, हा गुणाकार आणि भागाकार मधला तिसरा प्रकार आहे. पहिला प्रकार चल काढा, दुसरा म्हणजे किंवा अथवा, तिसरा जो आहे आणि व. समजत आहे 100%. मग सोडवायचं कसं? सोडवण्यासाठी मेथड तुमच्या समोर. 100% क्लिअर. टेक अ स्क्रीनशॉट. आता हे क्लिअर करतो. सहा पुरुष आणि 8 मुले. 6 पुरुषला मी मेन लिहितो आणि मुलेला बॉईज, 8 बॉईज. 6 पुरुष, 6 मेन आणि 8 बॉईज. आणि जर असलं तर अधिक द्यायचं. हा झाला कंप्लीट M1. अगदी बरोबर. किती दिवसात करतात? 10 दिवसात. D1, दॅट्स वाय M1 D1 बरोबर 26 मेन अधिक 26 मेन 48 बॉईज. 48 बॉईज किती दिवसात करतात? 2 दिवसात करू शकतात. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, M2 आणि D2 हा कंप्लीट M2 हा D2 बरोबर आहे. M1 D1 M2 D2 बरोबर. पुन्हा बरोबर, फुल स्टॉप बरोबर. राईट. 15 पुरुष आणि 20 मुले. 15 पुरुष म्हणजेच मेन, 20 मुले म्हणजेच बॉईज किती दिवसात करतील? डेज काढायचं आहे. M3 आणि D3 काढायचं आहे. 100% क्लिअर. ही मांडणी करायची. या मांडणीमध्ये आपल्याला जे काढायचं आहे, हा भाग काढायचा आहे. हा भाग सुरुवातीला स्किप करा. आणि सुरुवातीचे 2, हे सुरुवातीचे 2, या सुरुवातीच्या 2 मध्ये 6 मेन गुणीला 10 म्हणजे 60 मेन या साईडचा. आता मेन या साईडचं 26 दुने 52 मेन. इकडे आल्यावर इक्वल टूच्या साईडला आल्यावर वजा होणार आहेत. राईट. वजा 52 मेन बरोबर 48 चा डबल 96 बॉईज. 96 बॉईज आणि 8 दाय 80 बॉईज. त्या साईडला 80 बॉईज. हे 96 बॉईज बरोबर आहे. आणि बॉईज इकडे अधिक आहे, त्या साईडला गेल्यावर वजा होणार. 80 बॉईज. 60 मेन मधून 52 मेन जर गेले तर विद्यार्थी मित्रांनो 8 मेन उरले. आणि 96 बॉईज मधून 80 बॉईज जर गेले तर 16 बॉईज उरले. अगदी बरोबर. आता बघा, मेन भागीला बॉईज बरोबर 16 भागीला 8 हा तिरपा गुणाकार. राईट. 8 एक 8, 8 दुने 16. ज्या जागेवर मेन दिसते तिथे 2 पुट करायचं, बॉयच्या जागेवर 1 पुट करायचं. हा झाला अर्धा. म्हणजे जे काढायचं नाही तो पाठ सुरुवातीला घ्यायचा. त्याच्यावरून आपल्याला कार्यक्षमता मिळेल. कशाची कार्यक्षमता? पुरुष आणि मुलीची कार्यक्षमता. आता जे काढायचं समोरचा पार्ट घेतो, हे समोरचे 2 इक्वेशन. आता जे काढायचं आहे त्याच्यासोबत कोणता एक घेऊ शकता तुम्ही. 15 मेन अधिक 20 बॉयज किती दिवसात? डी काढायचा आहे, दिवस काढायचा आहे. या 2 पैकी एक, म्हणजे हा एक भाग किंवा हा दुसरा भाग, या 2 पैकी कोणताही एक घ्या, चालेल, काहीच प्रॉब्लेम होणार नाही. मी सुरुवातीचा घेतो. 6 मेन अधिक 8
बॉयज किती दिवसात करतात? 10 दिवसात करतात. मेनच्या जागेवर 2 पुट करा. मेनच्या जागेवर 2, बॉयजच्या जागेवर 1, मेनच्या जागेवर 2, बॉयजच्या जागेवर 1. 15 दुने 30 गुणाकार आहे. 15 दुने 30, 20 एक 20, 30 आणि 20 50. डेज काढायचा आहे, दिवस काढायचा आहे. 6 दुने 12, 8 एक 8, 12 आणि 8 20 गुणिला 10. बरोबर आहे. म्हणजे हे झाले या जागेवर 200. 200 भागीला 50 कितीचा भाग जाणार आहे? 4चा भाग जाणार आहे. बरोबर आहे. म्हणजे किती दिवस लागेल विद्यार्थी मित्रांनो? 4 दिवस लागेल. कोणत्या ऑप्शन मध्ये आहेत? पहिल्या ऑप्शन मध्ये. 100% क्लिअर. बरोबर आहे. काही प्रश्न इझी, काही प्रश्न डिफिकल्ट, प्रश्न कोणत्या टाईपची येतील याची गॅरंटी कोणीच घेऊ शकत नाही. बट कन्सेप्ट स्ट्रॉंग करून ठेवा. प्रत्येक टाईपचे प्रश्न करा तुम्ही, कारण की घरीच जर तुमची तयारी चांगल्या लेवलची झाली तर तुम्ही कोणताही प्रश्न सोडवू शकता. 100% क्लिअर. हा गुणाकार भागाकार मधला आणि व हा प्रकार आहे. 100% क्लिअर. कारण की गुणाकार व भागाकार मध्ये टोटल 3 प्रकार आहे. चल काढा किंवा अथवा आणि व. इथे आणि व दिलेलं होतं म्हणून या प्रकाराचा वापर करून हे सोडवण्यात आलेलं आहे. एकदम सिंपल सोल्युशन. आता समजून सांगायचं आहे म्हणून हे लिहावं लागते. एका लाईन मध्ये पण होते, कारण की ते 60 आणि ते 52, 8 मेन, नंतर 96 आणि 80, 16 मेन. ही लाईन, हे पूर्ण लाईन स्किप केल्या जाते. मेन भागीला बॉयज 2/1. उत्तर पुट करा. मेन आणि बॉयजची एफिशियन्सी कार्यक्षमता पुट करा. उत्तर कॅल्क्युलेट करा. 100% क्लिअर. आता याच्यानंतरचा समोरचा प्रश्न पाहायचा आहे. बिफोर दॅट स्क्रीनशॉट घ्यायचा आहे तुम्हाला. राईट. टिक करून दाखवतो की खरंच बरोबर आहे का. बघा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे जे सॉल्व केलेलं आहे ते राईट आहे, चुकलेलं नाही आहे. समोरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7. अ एक काम 4 दिवसात करू शकतो. ब आणि क मिळून ए एक काम 4 दिवसात करू शकतो. बी आणि सी मिळून तेच काम 3 दिवसात करू शकतात. लिहितो मी, स्टेप बाय स्टेप लिहितो. बरोबर आहे. एला काम करण्यासाठी किती दिवस लागते? 4 दिवसात तो करू शकतो. बरोबर आहे. बी आणि सी मिळून तेच काम 3 दिवसात करतात. ए आणि सी मिळून 2 तासात करतात. दिवस तास एकच आहे, काय त्याचं टेन्शन नाही आहे. बरोबर आहे. तास तास तास, दिवस दिवस दिवस. येणारा उत्तर दिवसात, जर दिवस दिलेला आहे, तास दिलाय तर येणारा उत्तर तास मध्ये. राईट. युनिट एकच राहणार आहे. आता बघा या जागेवर यांचा काढा लसावी. 4, 3, 2 चा लसावी. सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 4. 4ला 3 चा भाग जात नाही. 4 दुने 8, 4 त्रिक 12. 12ला 4 चा भाग, 3 चा भाग, 2 चा भाग, 12 लसावी. दिलेल्या संख्येचा लसावी म्हणजेच 4, 3 आणि 2 चा लसावी किती? 12. 12 बरोबर एकूण गुलाबजामुन. एकूण गुलाबजामुन बरोबर 12. एकूण गुलाबजामुन बरोबर 12. राईट. एला खाण्यासाठी 4 दिवस लागते. 12 गुलाबजामुन आहे. ए एका दिवशी म्हणजेच एची कार्यक्षमता कितीची राहणार आहे? चला बोला. एची कार्यक्षमता विद्यार्थी मित्रांनो 3. इथे आहेत. एला किती दिवस लागतात? 4 दिवस कार्यक्षमता 3ची. बी आणि सी मिळून 3 दिवसात खातात, तर बी आणि सी ची कार्यक्षमता 4ची. ए आणि सी मिळून 2 दिवसात खातात. 6 दुने 12, 6 ची कार्यक्षमता. 100% क्लिअर. आता बघा बी एकट्याला ते काम करण्यासाठी किती वेळ लागेल? बी काढायचा आहे. बी या दुसऱ्या लाईन मध्ये आहेत. आता बी काढण्यासाठी सी वजा करावं लागेल. सी या लाईन मध्ये आहेत. मी काय करतो, हे दोन्ही लाईन एकत्र करतो, बेरीज करतो आणि ही लाईन वजा करतो. म्हणजेच ए अधिक बी अधिक सी वजा ए सी. म्हणजेच ए कॅन्सल, सी कॅन्सल, तर बी राहणार आहेत. बरोबर आहे. एकत्र बेरीज तर 3 आणि 4 बरोबर 7 गुलाबजामुन. आणि 7 गुलाबजामुन मधून 6 गुलाबजामुन जर गेले तर गुलाबजामुन ए आणि 1 राहिलेला आहे. हा 1 गुलाबजामुन कोण खाणार? बी खाणार. बीला गुलाबजामुन खायचे किती आहेत? 12 गुलाबजामुन खायचे आहेत. 12 खाण्यासाठी 12/1 म्हणजेच 12 दिवस काम करण्यासाठी बीला वेळ लागेल. दिवसात असेल तर दिवस, बट दिवस नाही तास आहे.
किती तास? 12 तास. 100% क्लिअर. म्हणजे ए ला 4 तास, दिवस नाही त्या जागेवर, तास आहेत. मी तास करतो. ए 4 तासात करतो, बी आणि सी 3 तासात करतो, ए आणि सी 2 तासात काम पूर्ण करतात. 100% क्लिअर. मग आता बघा, एकूण गुलाबजामुन आहे 12, ए ला 4 तास लागते, एका तासात 3 गुलाबजामुन खाईल. बी आणि सी ला 3 तास लागते, एका तासात 4 गुलाबजामुन. ए आणि सी ला 2 तास लागते, एका तासात 6 गुलाबजामुन. यांची बेरीज ए प्लस बी प्लस सी मायनस ए सी इज इक्वल टू बी निघणार आहेत. 100% क्लिअर. काय करायचं? 4 गुलाबजामुन अधिक 3 गुलाबजामुन बरोबर 7 गुलाबजामुन मधून 6 गुलाबजामुन गेले. बी एकटा एका तासात 1 गुलाबजामुन. 12 गुलाबजामुन खाण्यासाठी बीला कंप्लीट 12 तास लागेल. 100% क्लिअर. हा प्रश्न क्रमांक 7वा. टिक करून दाखवतो. राईट आहे का? ज्या वेळेस सोल्युशन झाल्यानंतर मी साईडला इकडे तिकडे झाल्याबरोबर स्क्रीनशॉट काढून घ्यायचा, पीडीएफ तयार करायची आणि त्या पीडीएफ वरून व्यवस्थित अभ्यास करायचा. या कंटेंटच्या बाहेरचं काहीच येणार नाही. 100%. कारण की व्हेरायटी ऑफ प्रॉब्लेम कव्हर करण्यात येत आहे. कोणता प्रश्न? प्रश्न क्रमांक 7. उत्तर आहे 12. टिक. कम्प्युटर स्क्रीननी तुम्हाला उत्तर राईट दाखवलेलं आहे. 100% क्लिअर. त्याच्यानंतरचा समोरचा प्रश्न बघायचा आहे. प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 तुमच्या समोर आलेला आहे. अ हे एक विशिष्ट काम, ब अ ए हे एक विशिष्ट काम बी आणि सी एकत्रितपणे जितक्या वेळेत करू शकतात तितक्याच वेळेत करू शकतात. म्हणजेच ए ची कार्यक्षमता बरोबर बी अधिक सी ची कार्यक्षमता. वेळ सारखा, कार्यक्षमता सारखी. बरोबर आहे की नाही? कारण की वेळ एक लागत आहे तुम्हाला पोस्ट काढण्यासाठी 2 वर्ष, तुमच्या मैत्रीणला तिला पोस्ट काढण्यासाठी 2 वर्ष. म्हणजे तुम्ही मला सांगा, तुमची कार्यक्षमता आणि तिची कार्यक्षमता एकच आहे, 1 नंबर जोडी. 100% क्लिअर. तर ए बरोबर बी अधिक सी, कार्यक्षमता 1 कारण की वेळ 1. राईट. समोरची लाईन ए आणि बी एकत्रितपणे 10 दिवसात. ए आणि बी एकत्रितपणे किती दिवसात? 10 दिवसात. आणि सी एकटा जो आहे तो 50 दिवसात काम करू शकतात. तर बी किती दिवसात? बी ते काम खालील वेळेत करू शकतात. म्हणजे बीचं दिवस काढायचा आहे की बीला काम करण्यासाठी किती दिवस लागेल, हा झाला प्रश्न. बरोबर आहे. कार्यक्षमताच्या सोबत बेरीज वजाबाकी. चला घ्या लसावी. लसावी बरोबर 50. हे क्लिअर करून घेतो. लसावी आपल्याला बीचं काढायचं आहे. ओके. लसावी बरोबर 50. का बरं 50? मोठी संख्या 50 आहे. 50 ला 10चा भाग जातो म्हणून लसावी 50. लसावी म्हणजेच एकूण गुलाबजामुन. ए आणि बी ला खाण्यासाठी 10 दिवस लागते. एका दिवसात किती गुलाबजामुन खाणार विद्यार्थी मित्रांनो? 5 म्हणजेच कार्यक्षमता. 100% क्लिअर. राईट. आणि सी ला खाण्यासाठी 50 दिवस लागते. एका दिवशी तो एकच गुलाबजामुन खाईल. आता बघा, या ठिकाणी ही जी लाईन आहे ही लाईन ऍडजस्ट करायची आहे. या लाईनवरच पूर्ण गेम आहे. जर लाईनवर राहिल नाही तर मी तर उत्तर डायरेक्ट 25 टिक करतो, समोर जात नाही. कारण की या संख्येचा फॅक्टर ऑप्शन मधून एकच आहे, तो म्हणजे कोणता? 25. कारण की 15चा भाग जात नाही, ए नंबरचा कॅन्सल. नंतर बी नंबर 20चा भाग जात नाही, 25चा भाग 50ला जातो, 30चा जात नाही. सर खरंच आहे का? एक सॉल्व्ह करून पूर्ण कन्सेप्ट, तुम्ही म्हणता की कन्सेप्ट पॉवर बेस्ड पॉवर कन्सेप्टने आम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो मी तुम्हाला सॉल्व्ह करून. आता बघा, सीचा आपल्याला माहित आहे ए बरोबर बी अधिक सी. सीचं 1 गुलाबजामुन, हे दोन्ही मिळून किती गुलाबजामुन खातात? 5. मग 5 खाण्यासाठी जर मी बीला जर 1 लिहितो तर या जागेवर 4 येणार. 1 आणि 1 2, 4 होणार नाही. जर 2 लिहितो, बी जर 2 खाईल तर ए हा 3 खाईल, कारण की यांची बेरीज 5 आहे.
बघा या जागेवर 2 अधिक 1 3 3 बरोबर 3 एला 3 गुलाबजामुन जर खाऊ शकतो तर बी आणि सी मिळून किती गुलाबजामुन 3 3 बरोबर 3 कार्यक्षमता बरोबर लागणारा वेळ सारखा 100% क्लिअर. बी एका दिवसात किती गुलाबजामुन खातो 2 गुलाबजामुन खातो 50 भागीला 2 म्हणजे किती दिवस लागेल 25 दिवस काम पूर्ण करण्यासाठी बीला 25 दिवस लागेल. 100% क्लिअर. व्हेरायटी ऑफ प्रॉब्लेम, कारण की प्रॉब्लेम जर डिफरंट टाईपचे कव्हर झाले तर पेपरमध्ये तुम्हाला जास्त डिफिकल्ट प्रॉब्लेम आल्यावरही तुम्ही सॉल्व्ह करू शकता. 100% क्लिअर. आता आपल्याला समोरचा प्रश्न बघायचा आहे. टेक अ स्क्रीनशॉट. राईट आहे की रॉंग आहे ते टिक करून दाखवतो, कारण की सी नंबरचा राईट आहे. इथे बघा सी नंबरचा राईट बरोबर आहे. त्याच्यानंतरचा हा प्रश्न 8वा कव्हर करण्यात आलेला आहे. 9वा प्रश्न बघायचा आहे. प्रश्न क्रमांक 9. सोल्युशन पहा तुम्ही. ट्रॅडिशनल सर मी बेसिक न करतो, RS अग्रवालनी करतो. काही मास्तर अजूनपर्यंत याच्यावरच आहे, समोर गेलेच नाही आहे. मग त्याच्यावर जर आहे आणि एक विद्यार्थी जर कन्सेप्च्युअल पॉवर ट्रिक्स म्हणजे कन्सेप्टच्या नंतर येणारी स्टेप आहेत राईट, पण कन्सेप्टला तोड नाही, कन्सेप्ट इज अ बेस्ट. मग या सोल्युशननी जर करायचं झालं तर किती वेळ पेपरमध्ये लागेल आणि त्या विद्यार्थ्याला काहीच समजत नाही. 100% क्लिअर. आता बघा 9वा प्रश्न तुमच्या समोर. 9वा प्रश्न वाचा तुम्ही, मी वाचून दाखवतो. बरोबर आहे. ए हा 80% काम 20 दिवसात करतो. कोण? ए हा 80% काम किती दिवसात करतो? 20 दिवसात. ए हा 80% काम 20 दिवसात करतो. मग तो बीला बोलावतो आणि ते दोघे मिळून उर्वरित काम, बीला बोलावतो म्हणजे ए आणि बी दोघे मिळून उर्वरित काम, उर्वरित म्हणजे राहिले किती 20% राहिले, कारण की दोन्ही मिळून बरोबर 100% काम, 20% काम राहिलेले आहेत. उर्वरित काम 3 दिवसात 20% 3 दिवसात पूर्ण करतात. 3 दिवसात पूर्ण करतात. बला एकट्याने संपूर्ण काम करण्यासाठी किती वेळ लागेल, म्हणजे बला किती वेळ लागेल हे काढायचं आहे. आता बला किती वेळ लागेल हे काढायचं आहे. त्या कंडिशन मध्ये मेथड आपली तीच आहे, बट इथे काम जे आहे ते 100% घ्यायचे, 80-20% घ्यायची नाही. आता या 80चा चौथा 100%, या जागेवर 100%, इथे पण 100%. 100% 80ला जर मी 4चा भाग दिला तर 20, 100ला 4चा भाग दिल्याच्या नंतर 25 म्हणजे 100% काम करण्यासाठी याला किती दिवस लागणार आहेत? 25 दिवस. इथे काय राहणारा विद्यार्थी मित्रांनो टक्क्यामध्ये दिलेलं राहील. 80%, 70%, 25%, 75%. आपल्याला 100% घ्यायचे आहेत. 100% घेण्यासाठी 80ला जर 4चा भाग दिला तर 20 दिवस येते. 100ला 4चा भाग दिल्याच्या नंतर 25 दिवस. आता या 20 पासून 3 तयार होत नाही, बट 20 पासून 100% म्हणू शकतो. कितीचा गुणाकार? 5चा गुणाकार. इथे पण मी 5चा गुणाकार करतो. 100% काम करण्यासाठी दोघांना मिळून किती दिवस लागेल? 15 दिवस. आता याचा रोल द एंड झाला. इथे पर्सेंटेजच्या सोबत टाइम अँड वर्क बरोबर आहे, टक्केवारीच्या सोबत वेळ व काम. कोणत्याही युनिटचा मर्जिंग कुठेही राहू शकतो. 100% क्लिअर. ओके. आता बघा घ्या यांचा लसावी. 25 आणि 15 सर्वात मोठी संख्या 25 आहे. 25चा डबल 50 चा ट्रिपल 75, 15 5 75, 75. आता 75 ए 25 दिवसात काम पूर्ण करतो, ए आणि बी 15 दिवसात. तर ए एका दिवसात 3 गुलाबजामुन खाणार आणि ए आणि बी एका दिवसात 5, दोघांनी मिळून 5. या 5 पैकी ए 3 गुलाबजामुन खातो, राहिलेले 2 गुलाबजामुन कोण खाणार विद्यार्थी मित्रांनो? बी खाणार, म्हणजेच ब खाणार.
आता बच काढायचं आहे, गुलाबजामुन खायचे किती आहे? 75 खायचे आहेत. एका दिवसात 2 खातो, 75 भागीला 2 म्हणजे 37.5 दिवस काम करण्यासाठी कोणाला लागणार आहे? बला लागणार आहे. कोणत्या ऑप्शन मध्ये आहेत? सी मध्ये आहेत 37.5. 100% क्लिअर. 37 आणि अर्धा. राईट. खरंच राईट आहे का? टिक करून दाखवतो. टेक अ स्क्रीनशॉट. सी नंबरच बघा या ठिकाणी. म्हणजे प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आहे. कोणता प्रश्न? टक्केवारीच्या सोबत वेळ व काम म्हणजे 2 युनिट, कारण की टक्क्यामध्ये दिलेले आहेत. या टाईपचे प्रश्न जनरली कव्हर करण्यात येत नाही आहेत. बरोबर आहे. पेपरमध्ये येतात 100%. कारण की कसं आहे, कोणता प्रश्न कधी विचारण्यात येतील, व्हेरायटी ऑफ प्रॉब्लेम कव्हर होणार आहे तुमचे. समोरचा 10वा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10वा. 9 ऑलरेडी झालेला आहे. 10वा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10वा. प्रश्न क्रमांक 10वा. एक मशीन पी 8 तासात 1 लाख पुस्तके छापू शकते. बरोबर आहे. पी मशीन 8 तासात इथे तास दिलेला आहे, 1 लाख पुस्तके छापू शकते. मशीन क्यू 10 तासात तेवढीच पुस्तके छापू शकते. कोण? मशीन क्यू. नंतर मशीन आर 12 तासात छापू शकते. मशीन आर 12 तासात छापू शकते. सर्व मशीन सकाळी 9 वाजता सुरू होतात. ठीक आहे. पहिले लसावी गुलाबजामुन. यांचा लसावी मोठी संख्या कोणती आहे? 12 आहेत. 12ला 10चा भाग जात नाही, बट जर 0चा वापर केला तर भाग जाणार आहे. 120 लसावी, 120 एकूण गुलाबजामुन. म्हणजे एकूण गुलाबजामुन बरोबर एकूण गुलाबजामुन बरोबर किती आहे? 120 आहे. पीला खाण्यासाठी 8 तास लागते. गुलाबजामुन मित्रांनी सॉल्व्ह करायचं, लवकर सॉल्व्ह होईल. पीला खाण्यासाठी 8 तास लागते. पी एका तासात 15 गुलाबजामुन, म्हणजेच पीची कार्यक्षमता ही 15ची. एका तासात किती गुलाबजामुन? 15 गुलाबजामुन. क्यूला खाण्यासाठी 10 तास लागते. एका तासात 12 गुलाबजामुन. आणि आरला खाण्यासाठी 12 तास लागते. एका तासात 10 गुलाबजामुन. सरळ विद्यार्थी मित्रांनो, 120 ला 8चा भाग 15, 120 भागीला 10 12, 120 भागीला 12 10. 100% क्लिअर. आता जर गुलाबजामुनची बेरीज केल्याच्या नंतर, बेरीज 5 आणि 2 7, 1 2 3 37, बेरीज किती आलेली आहे? तिघांनी मिळून पी प्लस क्यू प्लस आर ह्या ज्या मशीन आहेत, ह्या मशीन 37 गुलाबजामुन एका तासात बनवतात. 100% क्लिअर. आता काय म्हटलेलं आहे? सर्व मशीन सकाळी 9 वाजता सुरू होतात. म्हणजे सर्व मशीन ए अधिक बी अधिक सी, सर्व मशीन 9 वाजता सुरू होतात. मशीन पी 11 वाजता बंद होते. म्हणजे 2 तास मशीन पी क्यू आर, एबीसी नाही, पी क्यू आणि आर, पी क्यू आर. तर पी मशीन 11 वाजता बंद होते, म्हणजेच 11च्या नंतर क्यू आणि आरच राहणार, बंद होते. आणि उर्वरित 2 मशीन काम पूर्ण करतात. 1 लाख पुस्तक छापण्यासाठी अंदाजे किती वाजता पूर्ण होईल? प्रश्न क्लिअर. आता बघा 2 तासापर्यंत काम सोबत करण्यात येणार आहेत. म्हणजे एका तासात 37 गुलाबजामुन, 37चा डबल 74, 74 गुलाबजामुन खाल्ल्या गेले. उर्वरित किती राहिले? उर्वरित जे राहिलेले आहेत, रिमेनिंग जे राहिलेले आहेत, उरले किती? उरले आहेत किती? उरले आहेत, उरले आहेत 120 वजा 74, 80, 40 आणि 46 उरले आहेत. आता या 46 गुलाबजामुनला तर हा खातच नाही, कारण तो त्यांनी सोडून दिलेला आहे. सर हा कोणत्या टाईपचा आहे? हा आहे कामाला सोडणे किंवा जॉईन होणे नवीन. इथे बघा, मशीन पी बंद 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 म्हणजे कामाला सोडणे. बरोबर आहे. सोडणे आणि परत येणे, सोडणे जॉईन लेफ्ट जॉईन हा प्रकार आहे. बरोबर आहे. तर आता 46 राहिले आहेत. या 46 ला क्यू आणि आर सोबत किती गुलाबजामुन खातात? क्यू आणि आर 22
आता 22चा जर 46ला भाग दिल्याच्या नंतर अप्रॉक्सिमेशन मध्ये 22 दुने 44 2 11 वाजताच्या नंतर 11 1 12 1 बरोबर आहे. म्हणजे 1 वाजता दुपारी 1 PM दुपारी 1 वाजता अंदाजे पूर्ण काम कंप्लीट होतील. कोणत्या ऑप्शन मध्ये आहे? डी मध्ये आहे. 100% क्लिअर. कोणाला काही डाऊट? बरोबर आहे. आता टिक करून दाखवतो सर खरंच राईट आहे का? बघा सोल्युशन बरोबर आहे. 100% क्लिअर. सोल्युशन मध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे टोटल प्रकार किती आहे युनिटचे? 5 प्रकार. पहिला जो प्रकार आहे, पहिला प्रकार बेरीज वजाबाकी, गुणाकार भागाकार दुसरा, नंतर पर्यायी दिवसच्या नंतर सोडणे किंवा परत येणे आणि शेवटचा कार्यक्षमता. समोरचा प्रश्न बघायचा आहे. प्रश्न क्रमांक 11. सोल्युशन पहा तुम्ही. प्रश्न क्रमांक 11. दहा प्रश्न झाले. व्हेरायटी ऑफ प्रॉब्लेम कव्हर होत आहेत. 11वा नंबरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11 तुमच्या समोर. 11वा प्रश्न. एक काम 18 दिवसात पूर्ण करतो. कोण? ए एक काम 18 दिवसात पूर्ण करतो. एक काम 18 दिवसात पूर्ण करतो आणि बी तेच काम 15 दिवसात करू शकतो. बी तेच काम 15 दिवसात करू शकतो. 15 दिवसात करू शकतो. बी ने 10 दिवस काम केले, नोकरी सोडली. बरोबर आहे. सोडणे येणे बरोबर आहे. सोडली म्हणजे हा जो प्रकार आहे सोडून जाणे किंवा येणे, सोडून जाणे किंवा येणे हा प्रकार आहे. आता बघा यांचा घ्यायचा लसावी. मोठी संख्या कोणती आहे? मोठी संख्या आहे 18. बरोबर आहे. 18 पंचे 90. 18 पंचे 90 म्हणजे दिवस ए ला किती दिवस? 18 दिवस लागते. बी ला तेच काम करण्यासाठी 15 दिवस लागते. 18 पंचे 90 15 सक 90 म्हणजे ए ची कार्यक्षमता विद्यार्थी मित्रांनो कार्यक्षमता कितीची आहे? 5 ची आहे आणि बी ची कार्यक्षमता 6 ची आहे. आता एकत्र ए अधिक बी यांची कार्यक्षमता 5 अधिक 6 बरोबर 11. 100% क्लिअर. आता काय करायचंय? प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे? बी ने 10 दिवस काम केले, नोकरी सोडली. बी एका दिवसात 6 गुलाबजामुन खातो, तर 10 दिवसात त्यांनी 60 गुलाबजामुन खाल्ले असतील. टोटल गुलाबजामुन किती गुलाबजामुन आहेत? 90 मधून 60 गेले, 30 उरले किती? 30 उरले आहेत. कारण की बी एका दिवसात 6 खातो, 10 दिवसापर्यंत गुलाबजामुन त्यांनी खाल्ले आहेत. म्हणजे 10 गुणिला 6 60 गुलाबजामुन 90 मधून जर वजा झाले तर उरले 30. त्याच्यानंतर ए एकटा किती दिवसात उर्वरित काम करू शकतो? राहिलेले काम म्हणजे 30 गुलाबजामुन. एका दिवसात 5 गुलाबजामुन खातो. 30 भागीला 5 बरोबर किती दिवस? गुलाबजामुन भागीला गुलाबजामुन 6 दिवसात उर्वरित काम पूर्ण करेल. कोणत्या ऑप्शन मध्ये आहे? सी मध्ये दिलेला आहे. 100% क्लिअर. आता सी ला मी टिक करतो. 6 दिवस राईट आहेत. म्हणजे या ठिकाणी जो प्रश्न क्रमांक 11 तो 11 स्क्रीननी आपल्याला बरोबर दाखवलेला आहे. 100% क्लिअर. समोरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12 हा गुणाकार व भागाकार आणि दिसल्याबरोबर गुणाकार आणि भागाकारचा कोणता प्रकार? तिसरा आणि. कारण की गुणाकार आणि भागाकार मध्ये 3 प्रकार आहेत. एक तर आहे चल काढा म्हणजे दिवस काढा, तास काढा, ते झाल्याच्या नंतर त्या जागेवर पुरुष काढा. आणि तिसरा जो प्रकार आहे किंवा व हा प्रकार आहे. कारण की या जागेवर आणि दिलेला आहे. सॉरी, तिसरा प्रकार आणि व आहे, दुसरा प्रकार किंवा अथवा आहे. आता 4 पुरुष 4 मेन, 4 पुरुष 4 मेन 6 महिला म्हणजे 6 विमेन किती दिवसात? 8 दिवसात काम पूर्ण करतात. नंतर समोरची लाईन 3 पुरुष म्हणजे 3 मेन आणि 7 विमेन तेच काम 10 दिवसात पूर्ण करतात.
तर 10 महिला म्हणजे 10 विमेन किती दिवसात काम पूर्ण करतील हा दिवस काढायचा आहे. स्ट्रक्चर क्लिअर झालेलं असेल कन्सेप्ट मधून, राईट. आता काय करायचं, सुरुवातीला हे 2 सॉल्व्ह करायचं, जे आपल्याला काढायचं आहे ते सुरुवातीला सॉल्व्ह करायचं राहत नसतो, राईट. 8 चोक 32, 32 मेन आणि 8 चोक 32 मेन, नंतर 3 दाय 30 मेन, वजा बाकी करायचं, नंतर 70 विमेन आणि या जागेवर 8 सकम 48 विमेन वजा करायचं. 32 मेन मधून 30 मेन गेल्याच्या नंतर 2 मेन उरले आणि 70 विमेन मधून 48 50 काढतो 20 आणि 2 22 विमेन उरले. तर मेन भागीला विमेन बरोबर 22 भागीला 2 11/1 म्हणजे मेनची कार्यक्षमता 11ची आणि विमेनची कार्यक्षमता 1ची. आता काय करायचं आपल्याला विद्यार्थी मित्रांनो, 10 विमेन किती दिवसात काम कंप्लीट करतील या 2 पैकी एक घ्या, हा घेतो या जागेवर. 2 पैकी कोणतं घेतलं तरी चुकणार नाही, उत्तर तुमचं बरोबर येणार आहे. 3 मेन अधिक 7 विमेन 10 दिवसात, गुणाकारचं चिन्ह आहे. विमेनच्या जागेवर 1, मेनच्या जागेवर 11, विमेनच्या जागेवर 1, कार्यक्षमता 10 गुणिला 1 10 गुणिला दिवस, 3 11 त्रिक 33 अधिक 7 बरोबर 40, म्हणजे 40 गुणिला 10 हे 10 जसच्या तसंच येणार आहेत. 10 10 कटले तर किती दिवस लागेल, 40 दिवस लागेल काम पूर्ण करण्यासाठी. किती महिला, 10 महिलाला काम पूर्ण करण्यासाठी 40 दिवस लागणार आहेत. ऑप्शन क्रमांक बी उत्तर. समोरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13, प्रश्न क्रमांक 13. अ आणि ब दोघे मिळून एक काम 30 दिवसात पूर्ण करतात. अ आणि ब, अ आणि ब किती दिवसात काम पूर्ण करतात, 30 दिवसात. अ आणि बी ला काम करण्यासाठी 30 दिवस लागतात, राईट, लागते. त्यांनी 20 दिवस काम एकत्र केले. आता 20 दिवस जर काम केले तर 20 काम पूर्ण झाले 30 पैकी, म्हणजेच 2/3 काम झाले, 1/3 काम राहिलेले आहेत, कारण की बेरीज बरोबर 3/3 म्हणजे 1 बरोबर 100% यायला पाहिजे, राईट. 1/3 हे झाले आणि राहिले, ओके, डन. आणि रिमेनिंग राहिले, किती राहिले, 1/3. त्यांनी 20 दिवस एकत्र काम केले, 20-30 पैकी एकत्र केले, बरोबर आहे. आणि मग बी निघून गेला, ब निघून गेला. आणखी 20 दिवसांनी अने उरलेले काम पूर्ण केले, हा काम उरलेला आहे. म्हणजे 1/3 काम करण्यासाठी 20 दिवस कोणाला लागत आहे, अ ला लागत आहेत. 100% क्लिअर. तिरपा गुणाकार, कारण की 1 म्हणजे 100%, हे 33.33% आहेत, राईट. तिरपा गुणाकार करायचं, तिरपा गुणाकार केल्यानंतर 20 गुणिला 3 भागीला 1 60, म्हणजे अला एकटा जर करतो तो राहिलेल्या उर्वरित काम करण्यासाठी 20 दिवस, पण पूर्ण काम करण्यासाठी अला 60 दिवस. अ एकटा किती दिवसात ते काम पूर्ण करू शकतो, 60 दिवसात अ पूर्ण करू शकतो. कोणत्या ऑप्शन मध्ये आहे, डी मध्ये आहे. इथे बघा, डी ला टिक करतो, डी राईट दाखवलेले आहे. समोरचा प्रश्न बघायचा आहे, प्रश्न क्रमांक 15, प्रश्न क्रमांक 15. पी 8 तास काम करून 12 दिवसात पूर्ण करतो. 8 गुणिला 12 म्हणजे 12 दिवसात 8 तास एका दिवशी करतो, 12×8 तास लागेल. त्याच्यानंतर क्यू तेच काम 10 तास 8 दिवसात पूर्ण करू शकतो. पी आणि क्यू दोघे मिळून 8 तास तर किती दिवस लागणार आहे. आता इथे काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, या जागेवर बघा तुम्ही, हे 8 आहेत, राईट. सारखं कॅन्सल होते का ते चेक करायचं. 8 8 8 कॅन्सल, म्हणजे राहिलेले जे उरले आहेत इथे 12, या जागेवर 10 आणि हा डब्बा काढायचा आहे. आता यांचं काढायचा लसावी बरोबर 60. पीला काम करण्यासाठी 12 दिवस लागते, म्हणजे एका दिवसात 60 गुलाबजामुन आहे, तो किती गुलाबजामुन खाणार, 12×5 = 60, 5 गुलाबजामुन. क्यूला खाण्यासाठी 10 दिवस लागते, एका दिवसात तो 6 गुलाबजामुन खाणार. गुलाबजामुन एकत्र जर आले
तर 5 अधिक 6 11 गुलाबजामुन. गुलाबजामुन आहे 60, 60 भागीला गुलाबजामुन भागीला गुलाबजामुन 11 5 55 5/11. तर ते काम किती दिवसात पूर्ण होतील? 5 5/11 कोणत्या ऑप्शन मध्ये आहेत? पहिल्या ऑप्शन मध्ये दिलेला आहे. अगदी सोपा. जर सर कॅन्सल झालं नाही तर काय करायचं? काय टेन्शन नाही घ्यायचं, यांचा गुणाकार करा, गुणाकारचा लसावी ऍट द एंड मध्ये 8चा भाग द्यायचा, बरोबर उत्तर येऊन जातो. 100% क्लिअर. प्रश्न क्रमांक 14चं उत्तर ए. टिक करून दाखवतोय, उत्तर राईट आहे. प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 15. 10 महिला म्हणजे विमेन 7 दिवसात 10 बॉयज मुलांना ते काम करण्यासाठी 14 दिवसात पूर्ण करावे लागते. त्याचप्रमाणे काढायचं आहे 5 महिला आणि 10 बॉयजला किती दिवस लागणार आहे. कोणता प्रकार? हा जो प्रकार आहे हा गुणाकार भागाकार मधला आणि हा प्रकार, कारण किती आणि आलेले आहेत. 100% क्लिअर. आता बघा यांचं हे 10 कॅन्सल होणार आहेत आणि 7 दुनी 14 म्हणजे वुमेन भागीला बॉयज बरोबर आहे. 10 कॅन्सल, 7 1 7, 7 दुनी 14, 2 भागीला 1 बॉयज इथे भागाकार आणि हा जो 1 आहे तो त्या साईडला. म्हणजेच वुमेनची कार्यक्षमता 2ची आणि बॉयजची कार्यक्षमता 1ची. पुट करा आता या इक्वेशन मध्ये. हा इक्वेशन घेतो 10 बॉयज गुणिला 14 बरोबर 5 वुमेन अधिक 10 बॉयज गुणिला डी. बॉयजच्या जागेवर 1, विमेनच्या जागेवर 2, बॉयजच्या जागेवर 1. 10 गुणिला 14 बरोबर 5 दुनी 10 अधिक 10 20 गुणिला डी. 20 आहे हे 0 आणि हे 20 चा हा 0 कॅन्सल, बरोबर आहे. नंतर 14चा अर्धा 7 दिवस लागेल. कोणत्या ऑप्शन मध्ये दिलेले आहेत? सी मध्ये आहेत. सी उत्तर. टिक करून दाखवतो, सी उत्तर बरोबर आहे. टोटल 15 प्रश्न, चांगल्या लेवलचे प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर झालेले आहेत. राईट. जर वाटला तर पुन्हा एक पार्ट पुन्हा या युनिटचा हा काही दिवसात तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येणार आहेत. खरंच सांगतो, सुरुवातीला कन्सेप्ट क्लिअर करा. कन्सेप्ट जर तुमचे स्ट्रॉंग आहेत तर तुम्हाला कुठेच काहीच प्रॉब्लेम होणार नाही, बरोबर आहे. टोटल 5 प्रकार आहे: बेरीज वजाबाकी, गुणाकार भागाकार, पर्यायी दिवस, सोडणे किंवा पुन्हा येणे आणि शेवटचा कार्यक्षमता. प्रत्येक टाईपचे प्रश्न कव्हर करण्यात आलेले आहेत 15 प्रश्नाच्या माध्यमातून, बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. इथे या व्हिडिओला मी पॉज करतो आणि याचा दुसरा पार्ट येणाऱ्या काही दिवसात व्हिडिओ यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येणार आहे. 100% क्लिअर. थँक्यू, धन्यवाद.